नमस्कार, आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। चला तर मैत्रिणींनो, आज आपण मस्त प्रकारे अगदी पारंपरिक पद्धतीचे पालकाचे अगदी झटपट होणारे थालीपीठची रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी सर्वप्रथम मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता इथे 1 वाटी इतकं बेसन पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ, त्यानंतर 1 वाटी इतकंच बाजरीचं पीठ घ्यायचे। असे 2-3 पीठ एकत्र करून आणि छान प्रकारे त्यामध्ये धणे पावडर, जिरे, 1 ते 1.5 चमचा मीठ, त्यानंतर आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आणि ते सर्व टाकल्यानंतर इथे मस्त स्वच्छ धुतलेलं पालक यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि हे जे पालकाचं जे धुतलेलं पाणी असतं हे सर्व जे ओलसर असतं, तर याच पाण्याने याच्या साहाय्यानेच आपल्याला पीठ पहिल्यांदा सुरुवातीला भिजवायचं आहे। पाण्याचा आधी सुरुवातीला वापर नाही करायचा, नंतर लागतं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर त्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो ना, त्यानेच पीठ भिजवून घेतलेलं शक्यतो आणि त्यानंतर असं थोडंसं अगदी सैलसर पीठ भिजवायचं आहे। आणि मग इथे मी घेतलेला आहे एक रुमाल, तो स्वच्छ धुवून ओला करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ते थोडंसं तेल पाणी लावून आणि मस्त प्रकारे अशा बोटाच्या साहाय्याने हे थालीपीठ थापायचे आहे। तर आपल्या पूर्वीच्या आजीसुद्धा अशाच पद्धतीने थालीपीठ बनवायच्या ना, परंतु त्या मस्त चुलीवरती खमंग असे होईपर्यंत भाजून द्यायचे, त्यामुळे त्याची चव जरा वेगळी लागायची। पण आजसुद्धा मी तव्यावरती आपल्या गॅसवरती का होईना खूप छान असे मस्त प्रकारे खरपूस होईपर्यंत परतून देणारे आणि गरमागरम सर्व करणारे तर अगदी छान असे लागतात। अशा पद्धतीचे जर तुम्ही थालीपीठ बनवले तर गरमागरम खायला तर अगदी सुंदरच लागतात। अगदी आजीची आठवण येते या पद्धतीने जर थालीपीठ बनवले तर। नेहमी तुम्ही पालकाचे याचे पालक एकदम मिक्सरमध्ये बारीक करून आणि त्याचे पुऱ्या वगैरे बनवतात, परंतु त्यापेक्षा जर अशा पद्धतीची जर थालीपीठ बनवली तर एक वेळचं जेवण सहज यामध्ये होऊन जातं। जर असे पातळ थापून घ्यायचे, मध्ये एक होल पाडायचा आणि ते छान असे ते अगदी थोड्याशा तेलामध्ये खूप छान असे थालीपीठ होतात। खायला तर अगदी अप्रतिम चव लागते आणि त्या पोटभर असा नाश्ता तर यामध्ये होऊन जातो। एकदा जर हे खाल्ले तर पुन्हा खावीशी वाटणारी ही रेसिपी आहे आणि खायला पण अगदी सुंदर आणि मस्त चव आणते। ज्यांच्या तोंडाला चव नसेल ना, त्यांचीसुद्धा तोंडाची चव आणि पालक म्हटल्यानंतर हा तर रक्तवाढीसाठी तर खूपच चांगला असतो। त्यामुळे एखाद्या आजारी माणूस असेल ना, त्यांना तर असे आपण गरमागरम जर थालीपीठ बनवून दिले ना, तर त्यांचे तोंडाला तर चव येणारच, पण रक्तवाढीसाठी सुद्धा त्यांच्या शरीराला खूप चांगलं असेल। सगळ्यांच्याचसाठी ही खूप छान अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। आणि कशी वाटली थालीपीठ रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवायलाही विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।